ठीक आहे. आता जो पी सी आहे तो पी सी कसा काढणार बरं का आपण. आता तो पी सीसाठी फॉर्म्युला मी बघा दिलं होता स्क्रीनवरती, बघून घ्या. ते दुरुस्त केलं मी थोडं, ठीक आहे. या पद्धतीने ते होता, टाकून देऊ आता आपण फॉर्म्युला काय तो. चलो हा आताशी फक्त काय चाललं आपला युलर बरं का, शिफ्ट पाय त्याचा स्क्वेअर इंटू 210 इंटू 10⁻³ पुढे जाऊया इंटू 63 61 72.51 डिवाइड बाय 2500 त्याचा स्क्वेअर. किती येतं उत्तर येते 210966.70. हा आला पी सी क्रिपलिंग लोड फॉर द युलर. मग 3 घरीकडे सरकलो तर किती 210.96 किलो न्यूटन. हा झाला पी सी. त्याने काही सेप लोड काढायला लावलेला नाही, क्रिपलिंग लोड काढा. हा क्रिपलिंग लोड आला तो पी सी आला. हा झाला आपला पी सी. तो पी सी या पद्धतीने काढून झाला. आता आपण चला आता आपल्या रँकिंगच्या फॉर्म्युलाकडे. पी आर इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एरिया डिवाइड बाय 1 प्लस अल्फा एल ई बाय के. राईट. इथं काय काय लागतं, सिग्मा सी आहे दिलेला आहे, एरिया पण आहे, अल्फा पण दिला आहे, एल ई पण काढून ठेवला आपण. जेवढा आहे तेवढाच एल ई राहणार. तो एल इज इक्वल टू एल ई तेवढाच राहणार, कारण की कंडिशन काही दिलेली नाही आहे. आणि आता के काढायचं. के कसं काढणार, तो के पण काढून घ्यायचं. के इज इक्वल टू अंडररूटमध्ये आय बाय ए. आय काढला आपण चालू. आय मिनिमम किती आला आहे बघा 63 61 72.51 डिवाइड बाय एरिया किती. तर एरिया जर बघायला गेलं तर किती 28 27.43. हा झाला आपला के. तो के पण काढून घेतो मी बघा. तो के पण काढून घेतात तो किती येतो बघा. अंडररूटमध्ये डब्बा बाय डब्बा 63 61 72 63 61 72.51 डिवाइड बाय 28 27.43. किती आला 15. उत्तर किती येतं केचं, के इज इक्वल टू 15 येतं बरं का. ठीक आहे. मग टाका आता जेवढा बी डाटा आहे तो सगळा उचलून जरी टाकला तरी उत्तर येणार आहे आपलं. पी आर बरोबर सिग्मा सी किती दिला होता 310. हे बघा इथे दिला आहे सिग्मा सी इक्वल टू 310 एम पी इंटू एरिया किती काढला तुम्ही 28 27.43 डिवाइड बाय 1 प्लस अल्फा किती दिला होता युलरचा कोइफिशियंट अल्फा दिला होता 1 डिवाइड बाय 7500 इंटू एल ई किती दिला होता 2500 डिवाइड बाय के किती काढला 15 त्याचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी टाका तुम्हाला पी आर बी भेटून जाईल. पी आर किती येईल 310 इंटू 28 27.43 डिवाइड बाय 1 प्लस अल्फा डब्बा बाय डब्बा टाकावं लागेल 1 डिवाइड बाय 7500 इंटू इथं काय होईल बरं का डब्बा बाय डब्बा 2500 डिवाइड बाय 15. इथं काय बरं इथं इकडच्या बाजूला आहे त्याचा स्क्वेअर किती आला सर. तर पी आर जो येतो आहे आपला तो 3 घरीकडे सरकून किती येईल 186.343. 3 घरीकडे सरकून गेलो किलोमीटरमध्ये. आणि या दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला बघा. लेंथी प्रोसिजर नाही आहे, फक्त तेच करायचं आहे, फक्त थोडा टाईम लागला बघा. हे काय इकडे पी सी आणला युलरचा आणि हा पी आरचा. त्याने तुम्हाला काय म्हटलं होतं, तुम्ही वाटल्याचा प्रश्न एकदा बघून घ्या. त्याने तुम्हाला काय सांगितलं बघा. त्याने तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्ही काय करा रेशो फाइंड आउट करा. डिटरमाइन रेशो ऑफ क्रिपलिंग लोड युलर अँड रँकाइन. म्हणजे पहिले युलरचा घ्यायचा आणि मग रँकाइनचा घ्यायचा. ठीक आहे चला मग घ्या काय लागते ते करायला. तो देअरफॉर तो रेशो ना, तो रेशो काढायचा तुम्हाला. रेशो बरोबर कोणाकोणाचा पी सी डिवाइड बाय पी आर. पहिले युलर नंतर रँकाइन. पहिले युलर 210.96 ना आला 186.343. टाका मग किती येईल. तो रेशो किती आला बघा बाबा 210.96 डिवाइड बाय 186.343 1.13 किती येतं 1.13 हा आला रेशो. तो अशा पद्धतीने तुम्हाला तो विचारेल. उत्तर लिहून घ्या.